महत्वाची बातमी. आरक्षणात मी अडथळा आणला तसं शिंदे म्हणाले तर त्याच क्षणी राजीनामा देईन असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. त्याच वेळी मी राजकारणातून संन्यास घेईन असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे. जरांगेंना उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी रोखटोक भूमिका मांडली आहे. तर आपण इथे बघतोय बातमी महत्वाची आहे अत्यंत. मराठा आरक्षणासंदर्भात आरक्षणात मी अडथळा आणला असं शिंदे म्हणाले तर त्याच क्षणी राजीनामा देईन, त्याच वेळी मी राजकारणातून संन्यास घेईन असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे. जरांगेंना उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी आपली रोखटोक भूमिका मांडलेली आहे. जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर आरक्षणासंदर्भात टीका केलेली होती आणि त्यालाच फडणवीसांचं उत्तर. आजपर्यंत मराठा समाजाकरता जे काही निर्णय झाले ते एक तर मी केले, नाहीतर शिंदे साहेबांनी केले आणि शिंदे साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे मी उभा राहिलेलो आहे. त्यामुळे अशा प्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, शिंदे साहेबांनी जर या ठिकाणी सांगितलं की मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केला आहे, मी निर्णय होऊ दिला नाही, त्या क्षणी राजीनामा देईल आणि मी राजकारणाचा संन्यास देखील घेईल. आम्ही तुम्हाला नाही विरोधक मानलं, तुम्ही का समजून घेत नाहीत? तुमच्यावरती ही वेळ का आली अशी भाषा वापरण्याची? शेवटी करते तुम्ही त्या राज्यातले. तुम्ही जर आता इतक्या नर्वसपणे शब्द बोलायला लागलात की मी राजीनामा देईल किंवा पश्चाताप आलाय तुम्हाला मराठ्यांच्या विरोधात गेलेला, तर तुम्ही राजीनामा देईल म्हणताय, तर माझी तुम्हाला सरळच विनंतीची, सरळ यात काय आडं बोलत नाही किंवा राजकीय भाषा बोलत नाही. करते तुम्ही या राज्याची. तुम्ही मराठ्यांचं आरक्षण रोखलंय हे सत्य आहे, तुम्ही ते द्या ना. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी तुम्ही रोखली, हे नाकारून तुम्हाला नाही चालणार.